नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय लग्नाच्या पंक्तीतील तोंडली घालून केलेली हिरव्या वाटाण्याची भाजी. तेही अगदी झटपट 10 मिनिटामध्ये कुकरमध्ये आज आपण ही भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 5 ते 6 तासापूर्वी हे वाटाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले. ह्या वाटीने 1 वाटी इतके हे वाटाणे घेतलेले. आता भाजी बनवण्याकरता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. सोबतच अर्धा वाटी बारीक किसलेलं सुकं खोबरं, सोबतच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. सोबतच 10-12 तोंडली उभी चिरून घेतलेली आहेत. इथे मी तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून उभी चिरून घेतलेली आहेत. सोबतच 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि एक कच्चा टोमॅटो कापून घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याकरिता इथे मी कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेणार आहे. कांदा सोनेरीचा रंग येईपर्यंत छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजण्याकरता फार काही जास्त वेळ लागणार नाही. कांदा आणि सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबऱ्याचं हे मिश्रण पूर्णपणे गार होण्याची वाट पाहायची आहे. आता हे मिश्रण गार झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं मिश्रण, सोबतच लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, टोमॅटो आणि 1 चमचा धणे घेतलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर न करता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊया. त्याकरिता गॅसवर मी कुकर गरम करत ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 पळी इतकं तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण तेलामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. वाटण तेलामध्ये घातल्यानंतर खूप छान असा सुवास सुटलेला आहे. 2 ते 3 मिनटं हे वाटण तेलावर छान असं परतवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 2 चिमूट हिंग, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यामध्ये भिजवलेले वाटाणे, उभी चिरलेली तोंडली आणि कच्चा टोमॅटो घालून व्यवस्थित हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं असं मिसळून घेतलं. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लासभर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. मिसळून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे जाण्याची वाट पाहायची आहे. आता कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. इथे मी कुकरचं झाकण काढून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. इथे आपली लग्नाच्या पंक्तीतील तोंडली घालून केलेली वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये. धन्यवाद.